दादा वहिनी मला काहीच कळत नाही. काय करू मी आता? असं वाटतं कुठलं तरी वाईट स्वप्न बघते. अगो आता काय करू मी? दादा वहिनी तेजू अक्का धनुदी राजूताई तात्या आई वहिनी हे कोणीच माझे नाहीत. कसं स्वीकारू मी? बोला ना. भागू अगं बाळा, का त्रास करून घेतेस? आम्ही समजे आहोत ना. मलाच आता माझ्या नशिबाची कीव यायला लागली. तू का आणलंस रे उचलून मला मंदिरातून? मरू द्यायचं ना तिथंच. आजचा हा दिवस बघावा तरी लागला नसता. लहानपणापासून तू मला तळहाताच्या फोडासारखं जपलंयस. असं कधीच वाटलं नव्हतं. कधीच वाटलं नव्हतं की तू माझा भाऊ नाहीये. तू माझ्यासाठी जे काय केलंयस हे सगळं खोटं कसं असेल? एखाद्या परक्या माणसासाठी एवढी माया कशी असेल? बस बस. तुम्ही सगळ्यांनी केलेलं प्रेम, घरातली सगळ्यात लहान म्हणून दिलेला आपलापणा एका क्षणात त्याचं ओझं वाटायला लागले. असं का होतंय रे? हा बोल ना. तुझं प्रेम मला उपकार का वाटतंय? का वागलं तसं? बोल ना. मला तर फसवत आलासच, पण माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम करून तू यांच्यावर अन्याय केलाय. तात्या काय झालं? तुमची नजर माझ्या नजरेला का नाही मिळू शकत आहे? हा? आई एवढे सहज माझ्या जन्माची गोष्ट कशी काय रचलीस ग तू?